ते कधी भाऊ येणार आहेत काय माहिती. नीट ताई! नीट लावून ठेव सगळं. ताई! नॅपकिन ठेवायची जागा आहे काही. भाऊ आले. अरे अरे हो हे हा ताई नमस्ते. नमस्कार. अरे लेडीज हार्दिक पांड्या काय आमच्या गावामध्ये हा. ही हेअरस्टाईल मी पहिल्यांदा म्हणजे निर्माण वा, केली. वा, चांगली, त्याच्यामुळे चांगली. जरासं वेगळे पण देण्याचा प्रयत्न करते आमचं हो, नाजुका हो. ब्युटी नाही, पार्लर. बरोबर. बाकी काऊ तुम्ही एकटेच आले. हा आमची इंटरनॅशनल गेस्ट कुठे आहेत? त्यांना हो बोला. आहे ते पण सगळी बाकी तयारी झाली आहे ना. तयार झाली. नंतर गोंधळ नको नाही, मला. नाही, काही गोंधळ नाही. बघा म्हणजे तोरण बिरण लावून झाली इथं, रिबिन लावून झाली आमची. हा, आणि हे असं सगळं सामान लावून झालंय. हे असं इथं टँडी बिंडी लावलं इथं. अरे वा 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 टँडी एकदम जोरदार आहे. टँडी हा लवली लवली. छान आहे ना. हे पण नाजुकाच्या पुढे कसं वाचायचं हा प्रॉब्लेम आहे थोडासा. हे नाजुका कसं नाजुका असं पटकन होतं. हे बुट्टिओ प्रालार बुट्टिओ प्रालार हे एकदम वेगळं आहे. हे एवढं कळलं असं तर मग सॉरी हा, सॉरी हा. बॅनरवाल्यानी सगळी माती खाल्ली. तुला नीट सांगता येत नाही का बने त्याला. सॉरी हा. त्या बॅनरवाल्याला अक्कलच हा, नाही. बरोबर. त्यानं नको तिथं चड्डी लावली, नको तिथं टोपी घातली. चड्डी आणि टोपी म्हणजे ही काय इथं टोपी लावली आणि इथं चड्डी घातली. रफार आणि उकारला तुम्ही जर चड्डी आणि टोपी म्हणत असाल तर उत्तम आहे त्या मानाने बॅनर. खरंच चांगलं आहे. हे बेचलिंग वगैरे तर कमाल आहे. Lynching. लिंचिंग आहे, हे वॉक्सिंग आहे, फेशल फेशियल आहे आणि शेवटचं लग्नाची मेहंदी. मेहंदी लग्नाची मेहंदी म्हणजे एकदमच हे आहे उत्तम आहे. आवडलंय ना हा, तुम्हाला? खरंच चांगलं आहे. तुम्हाला आवडलं ना? मला आवडलं. बस झालं. हा, तुम्ही या ना इथं या. हा, हा, मी येतो. गेस्ट कधी येणार आहेत त्यांना बोला ना. आता बाहेर उभे आहेत. बाहेर उभे आहेत. मग ते बोलवा ना पण त्यांना. मग मी बोलवतो नंतर मला गोंधळ नको नाही, 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 सगळे- एकदा बोलवल्यावर मग प्रॉब्लेम नको नाही, मला. नाही, काय हा, हा. problem नाही, चला सगळं येतो मी. okay. अरे ये दे. आव. समीर नीट ये, काय करतो? हा हा या. येस तर येत आहेत इंटरनॅशनल रोनाल्ड ब्रम्प. जोरदार टाळ्या वाजवूया रोनाल्ड ब्रम्प. सर सर प्लीज नमस्ते. सर इथे इथे सर इथे कापायचं सर. अहो ते Hey, yeah. Wow. What an attitude. Wow. Wow, sir. Wow. Yes. हे घ्या सर. नमस्ते. हा ए ऐक ना एक मिनिट जा पटकन चहा पाण्याचं काहीतरी बघ. चहा बिस्किट आण. हा गणले सगळे. काहीतरी मराठीत बोलले गणले सगळे असं काहीतरी आहे. गणले असं ऐकलं तुम्ही? ते वेगळं बोलले. त्यांचे उच्चार थोडेसे वेगळे आहेत. म्हणजे ते हे बोलले गणले सगळे. अरे तू का बरं मी विचार करतो. ते हे म्हणाले ग्लॅड टू सी यू. ग्लॅड टू सी यू म्हणाले. ते ग्लॅड टू सी यू म्हणताना ग्लॅड टू सी गणले सगळे. असं आलेलं आहे. गणले सगळे असं आलेलं आहे. हळू रे हळू. Wow, wow, what a fantastic atmosphere. Now this evening is fantastic. Hello. Yeah. Hello everyone. My name is Petrol Pump. पेट्रोल पंप आहेस तू? पेट्रोल पंप आहे. पेट्रोल कुठून काढू तुझं? रोनाल्ड ब्रम्प. Oh yeah, oh yeah. It's रोनाल्ड ब्रम्प. Ronald Trump. Yeah. Oh yeah. बर चांगलंय चांगलंय. Meet the owner. हा. This is Namrata Sambirao. Oh yeah. Oh. तसं नाही ते. मी नम्रता संभेरावे. यांचा जरा काय ना उच्चारांचा थोडासा येतंय प्रॉब्लेम आहे. लक्षात. Oh yeah. हा हा यांचा थोडा उच्चारांचाच प्रॉब्लेम. हरकत नाही ना. यू कॉलिंग हे नमा. Okay. या Mom. बोला ना नमा नमा. नाही बोलले आता. Mom. हे नमा आहे त्यांचं. तिकडेच आहे ना ते त्यामुळे नमा असं आहे आहे. का? बरं. काही उच्चारांचा त्यांना प्रॉब्लेम आहे. म्हणजे विराट कोहली सचिन तेंडुलकर ह्यांचा प्रॉब्लेम. बाकी काही प्रॉब्लेम नाही. बाकी व्यवस्थित. हा येस काहीच प्रॉब्लेम. येस येस. वा वा खरंच भाऊ म्हणजे तुमचे लय उपकार आहेत बरं का. आमच्या अरे या नाही. छोट्याशा गावामध्ये तुम्ही म्हणजे ह्यांना इंटरनॅशनल गेस्टला बोलवलं. अरे नाही. म्हणजे 50,000 रुपये घेतले पण भारी काम केलं किती? बरं का. 50,000.
मराठीत बोलले हे काहीतरी. हा ते कानावर जे शब्द पडतात ना ते लगेच ते पाठ होतात त्यांचे आणि मग ते म्हणतात. असं आहे होय? मोठा माणूस आहे ना तो. हा काय 50,000. जस्ट अरे मला 800 रुपये दिलेस तू. कॉमेडीच्या धंद्यावर बसल्यावर 1000 रुपये कमवतो दिवसाला मी. अरे हो माहितीये तुला, पोल्ट्रीत काम करतोस तू, तुला इथे आणला नाही एवढा मोठा माणूस केला ना तुला. तू थांब जरा, तुला देणार मी 15,000 रुपये देणार. मला Just wait. 25 पाहिजे. किती? 25,000 पाहिजे. अजून 5 दिले ना ओरिजिनल येतील इकडे. मला 25 नाही पाहिजे. कडे हे बघ. 25 पाहिजे. 23,500 25 पाहिजे मला आधीच सांगतो. 24,100 फायनल. 25. भाऊ ऐका ना. हा बोला बोला. तुम्ही म्हणजे चांगलं आहे कोपऱ्यात जाऊन बोलत अच्छा, अच्छा. पण ते मला अख्खं मराठी ऐकू येत आहे. 25 काय करतात मगापासून. नाही ते आम्ही ते अंक मोजत होतो ना तर मराठी लय भारी बोलत. हा तेच ते मी आल्यानंतर अंक त्यांना शिकवले. इथे हा. यायचं म्हटलं अभ्यास करायला पाहिजे ना. पाहिजे, तर पाहिजे. आधी 24 येतो. हा. तर ह्यानी आधी 25 पाठ केला. म्हटलं हे असं नाही बाबा, आधी 24 करायला पाहिजे. पट्टय तिला. असं झालं आमचं ते. सुरू करा आम्ही तुम्ही सुरू कार्यक्रम. करूया. हा. तर मी आधी ओळख करून देते बरं हा, ओळख करून का. दे. हा एक मिनिट. हा Oh, yeah. हे बघा हे आमचे पंढरीनाथ कांबळे. ओ पंढरी हॅलो. हे अरुण कदम. अरुण कदम महाबळेश्वर. आणि हे जे खाली बघतायत तिथं आपले जे माझे पार्टनर आहेत हे जे आहेत हे जे सतत मोबाईल मध्ये व्यस्त असतात. कसं लय पार्ट्यांचे कॉल त्यांना उचलायचे असतात ना, त्याच्यामुळे हे जे माझे पार्टनर आहेत ते प्रसाद ओकू माझं का असं होते पण मलाही कळत नाही. हे प्रत्येक शब्दाच्या शेवटी असं नुनू का बरं लावी त्यात. हे ते ते ज्ञानेश्वरी शिकवली मी त्यांना. म्हणजे ऋणुझुणू रे भ्रमरा. त्याच्यात ते झालेलं आहे. पण हे मोठे ना प्रचंड मोठा माणूस आहे आणि हा हुशार माणूस सुद्धा आहे. नाही, चांगलं म्हणजे आहे. आता इथून ते गेले ना तिकडे 4-5 महिन्याने आले ना तरी सुद्धा इथली लोकल भाषा त्यांना अवगत असते. Oh, yeah. विसरत नाहीत ते. बापरे. हा म्हणजे आता तुम्ही चेन्नईला गेलात लगेच तामिळ सुद्धा त्यांना येते. हा, काय? आता मुंबईत येतात मराठी बोलतात. नाही म्हणजे खरंच तुम्ही इकडे आले बुवा आधी तर आम्हाला खरंच आमच्या सगळ्यांना लय आनंद वाटतोय. म्हणजे खरंच थँक्यू सो मच. नो मेन्शन. पहले तो कभी कभी रोनाल्ड ब्रमच्या रिंगटोनच्या अल्ताफ राजाचं कस काय म्हणजे बापरे काय आहे? अल्ताफ राजा किती लोकप्रिय आहे. चिरंजीव. फॅन अल्ताफ राजा फॅन. आता उचलतो. या हलो या नहीं भाई खाली 8 मुर्गी भेजा तूने. अरे 12 का 8 मुर्गी आया, कलेजी नहीं आया, पोटा नहीं आया. अरे रुक यार, धंधे की बात चल रही था. अरे मुंडी बुंडी कुछ नहीं आया यार. अरे 12 मुर्गी का ऑर्डर दिया. वो कोरोना उतर है, इधर कुछ नहीं है मुर्गी का. तू 8 मुर्गी पहले भेज इधर. 8 अहो हे जवळ जवळ हिंदी बोली त्यात. भाऊ कसं सांभाळू इतकी वाक्य आता मी. एक वाक्य असतं तर सांभाळ. हे कसं करू रे. तुझं तू बघ आता. नको. काय 24,000 नाही जमणार रे. 24 नाही जमणार. 22,000 नाही. खूप मेहनत आहे. करून दुखतं इकडे. इथे दात लागतायत. ऐक ना 15 16 15,000 फायनल. त्याच्या खाली नाही. ओके. हा. मी काय म्हणते मला ह्यांच्याकडनं काही मार्गदर्शन पर भाषण ऐकायचंय. भ्रम पैस ना. आई ग कसं करशील. हे आई ग म्हणले. तेच ते बारीक शब्द आहेत ना ते त्यांना मी शिकवून ठेवलेले आहेत बाबा. तुम्ही इथे Oh yeah. काय झालेलं आहे. हे घ्या 1 मिनिट. हे घ्या तुम्ही घ्या. हा नाही नाही बारीक शब्द त्यांना मी शिकवून ठेवलेले चांगली आहेत. म्हणजे तुम्ही इतकं चांगलं केलंय. म्हणजे आमच्या छोट्या गावामध्ये एवढा इंटरनॅशनल गेस्ट येतो बुवा. म्हणजे ही इतकी चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे इकडे येऊन हे जे
तुम्ही जे आपले आज भ्रम गेस्ट काय बाबा? भ्रम बोलवले, एवढे भ्रम, मोठे भ्रम, नेते भ्रम. बोलवले आणि ते इथं आमच्या छोट्या गावामध्ये येऊन चहा बिस्किट असं रेमटवून अहो हे लगदा करून खाते बिस्किट. जरा धरा. अहो हे भ्रम आहेत ना काय सर ह्यांना. सर 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 टुडे आय फील रिअली लकी. ओ इंग्लिश. वने मी स्वतःला खूप नशिबान समजतोय. अवकाद. बघ ना, म्हणजे प्रत्येक मुलाच्या आई वडिलांची इच्छा असते की त्यांच्या मुलाचे 2चे 4 झाले पाहिजे. पण माझ्या घरच्यांनी माझे 2चे 64 करून दिले. हो ना, इतर मुलींना स्वप्नातला राजकुमार मिळतो, मला स्वस्तातला विजयराज मिळालाय. असो असो, तुझा फोटोग्राफर कुठे आहे? अरे येतच असतील ते फोटोग्राफर. तुला माहित आहे का ते कोण आहेत? कोण? ही इज फ्रॉम बॉलिवूड. हो. माझा जवळचा मित्र आहे ना, शाहिद कपूर. शाहिद कपूर तुझा मित्र? ऍक्टर शाहिद कपूर. अरे आम्ही आता फिल्म केली ना. कोणती? दॅट कबीर सिंग. ओ इंग्लिश. रोल कुठला होता? मोलकर्णीचा. अवकाश. सवेत वापस. त्याच शाहिद कपूरचे फोटोशूट ते करतात आणि म्हणून मी आपल्या लग्नाचा फोटो काढायला सुद्धा त्यांनाच बोलवलंय. आणि लग्नानंतर मी प्राजक्तानी आता ते असं ग्लॅमरस फोटोशूट केलं. तसं फोटोशूट मी करून घेणार आहे म्हणून त्यांना बोलवलंय. अगं पण प्राजक्ताच्या फोटोवर लाईक्स येतात, तुझ्या फोटोवर मोर्चा येईल. सॉरी सॉरी. हॅलो. तेरे पिक पे 1000 लाइक बेबी आने तेरे पिक पे छोटा भरोसा तू रख दे मेरे क्लिक पे छोटा भरोसा तू रख दे मेरे क्लिक पे एल्बम निकालू तेरा शुभ मंगल सावधान. अंकित दादा तुम आ गए, बाहर आ गई. थैंक यू सो मच, तुम आ गए. तुम आ गया मतलब थैंक यू. कैसे नहीं आता? अरे जब किया वादा है तो हाजिर हुआ दादा है. ठोको. अंकित दादा थैंक यू. दादा माझा नवरा. वणे बेबी जल्दबाजी मध्ये लग्न करते? नाही दादा. फॅमिली प्रेशर? नाही दादा. एक मिनिट, आमच्या दोघांचं प्रेम आहे, तुम्ही असं काय विचारताय? प्रेम आहे आमचं. तू अथया बड़े पुत्र. हाँ सर. 3-4 फिल्टर मागून घे. बढ़ाना पड़ेगा 3-4 फिल्टर बढ़ाना पड़ेगा. फिल्टर कशाला? मी स्वतः फिल्टर पडायचा आहे. हाय बघ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. ओए नाना आज मुहूर्त अच्छा, अपनी राजभाषा है, तू बजा बजा के ले ले, तुझसे ही आशा है. नाना पुत्र. फिल्टर नहीं पुत्र, वो क्या है, एक्सपोजर कम पड़ रहा है, लाइट कम है ना, तो बढ़ाने के लिए फिल्टर लगता है. अच्छा. फिल्टर लगेगा ना. और ज्यादा लोड भी है. नीट बोला. नीट बोला मतलब आता काय बोला तुम्ही मला? अरे वेडिंग सीजन है ना, तो कामाचा लोड आहे. अच्छा. मला वाटलं हे. ओके. लेन्स काढ. 2470 दे मला. 120-300 मावा. नाही राहू दे, याच्यावर येईल ते बघतो. दादा रेडी. रेडी चलो. एक मिनिट सर. एक मिनिट. सर. लाईट कम पड रहा है. वाईट काहीतरी दिसतंय तिकडे. वाईट काय? वाईट काहीतरी दिसतंय. ए दात आहेत ते माझे.
काय दिसतं म्हणजे दादा माझे ते एक मिनिट व्हाईट आहे पण लाईट नाही आहे. एक काम कर, लाईट घेऊन ये. हा ठीक आहे सर. हे चले लाईट घ्यायला चल. काय चालले? लाईट घ्यायला. नवरा आहे मी, लग्न माझं आहे, कळलं काय? सांग ना यार तू, यार मला लाईट आणायला बोलवतोय. तू चिडचिड का करतोय? कोणी आम्ही थांबायचंय का जायचं? नको दादा. जायचं बोलायचं म्हणून काय बोलायचं. मी पण बोलतो, कुठं चालणार तू? थांबा, तू तिचा नवरा आहे मग नवऱ्यासारखं वाग, जर नवऱ्यासारखं नको वागू. लाईट घेऊन ये. जाना आपलेच फोटो छान येतील प्लीज. त्यांची अपॉइंटमेंट नाही मिळत. मी स्टँड आणू प्लीज एकदा. चिरंजीव गौरव स्टँड आणे प्लीज आपलेच फोटो छान यार. आयुष्यभर बघायचे प्लीज एकदा. प्लीज जाना. चल रे छपरी. वने तो इथे उभा हा. राहा. एक स्माइल दे बघू. आहा क्या नूर है. वने तू छा गई वने. बाल ले ले पीछे वने. कौन है पीछे तेरी? कौन है तू? अरे ये पळे निकल यहाँ से. समझ नहीं आ रहा, फोटोग्राफी चल रहा है यार. दादा अरे क्या अच्छा स्माइल यार, अच्छा कट निकला था यार. कौन आता है पीछे पीछे? दादा. डिस्टर्ब कर लेते हैं. वने तू कंटिन्यू कर यार. अच्छा फोटो निकला हुआ था. हाँ आहा क्या नूर है. आहा आंखों में तेज तलवार है बाबा. ऐका ना, कन्फ्युज पंजाबी. मी नवरा आहे तिचा. कन्फ्युज पंजाबी. नवरा आहे तिचा मी. तो क्या हुआ भाई? तुम्ही स्टँड आणला सांगितलं तो मला. बोला ना स्टँड आला, माझ्यासाठी आणला है स्टँड. माझ्यासाठी आणलं पण ते चिरंजीव गौरव ते लिहिलंय मला. हाँ मालूम है. चला लाइट आणला. लाइट लावा चला. लाव तू सर. थँक्यू. कहाँ से आता है? दादा रेडी. चल लाइट लगा लिया. लाइट लगा लिया. चलो चलो ओके. हाँ वने वने थोड़ा स्माइल दे. वेरी गुड बने. ए यू थोड़ा हाथ निकालो. हाथ पूरा निकालो. मी हात वने बेटा स्माइल. एंड यू साइड. अरे नहीं यार बने यार, ये लफड़ा हो रहा है यार. ये साइड पे, एक साइड पे अंधेरा है ज्यादा है ना. दोनों लाइट एक साइड ले ले. ठीक है हाँ ले ले. सर बाकी फोटो अच्छा रहा है. देखो भैया. अरे वाह. मैं किधर है? हाँ मैं किधर है? अभी लाइट का काम हो जाएगा ना उसके बाद आएगा, इसलिए तो लाइट ले रहा है. थोडं थांब ना. थोडं ये मेरी बायको है. आना चाहिए ना फोटो. हाँ आ गया. गौरू थोडं थांब ना. अरे पण हे कसं करते? छानच करतात. चलो रेडी बेटा. दादा फक्त तुझ्या एकट्याचे फोटो वने काढताय. वने. अरे ए मेरा भाई है, मेरा दोस्त है, मेरा भाई. यस माझ्या भावा अभिनंदन. थँक्यू. हे माझा भाऊ मित्र है. नमस्कार नमस्कार. त्याचा फोटो ए फोटो. भाई के साथ हमारा फोटो आना. फैमिली फोटो. इनके साथ लेना है. हाँ इनके साथ में. ओके. मैं इधर आऊँ, इस तरफ आऊँ मैं थोड़ा. आपको ये आना है, ये साइड आना है. भाई वही नहीं. हाँ वने बेबी स्माइल. सर जी थोड़ा स्माइल. बाकी सब चंगा है. थोड़ा मला पण सांगा ना. तू परफेक्ट है. तू परफेक्ट है. थोड़ा राइट ले. और थोड़ा ले ले बेबा. हाँ बहुत बढ़िया बने. कमाल. बहुत बढ़िया. कमाल. देखो लक्ष्मी नारायणाचा जोडा लगते आहे. थँक्यू. ए के बात कुठे फिरशील रे पापा? ही माझी बायको, तो माझा मित्र आहे. अजून एक काढा ना जरा. काय थांबे. तू जाना जेवला खाना फुगला निघला इथून. चल आता फक्त दोघांचे फोटो. जर आमचे फोटो नाही काढले ना, लक्षात ठेव. शांत. दोनों का फोटो निकाला. दोनों का फोटो. एक काम करेंगे. पोजेस. हाँ पोजेस. ओके. आपको सोचना है. तुम्ही विचार करा. हाँ थोड़ा विचार करो. वेरी गुड. और थोड़ा मतलब ज्यादा और थोड़ा ज्यादा. और थोड़ा ऐसा झुकना है. अरे बाबा इसके साथ शादी हुआ, आगे क्या होगा ऐसा सोचना है. नहीं एक मिनिट. नाही यार मिल नहीं रहा. एक काम कर, तुम्ही इथे घोडा बना. ए बने ना घोडा बना. ए घोडा पण इथे. हाईट पाहिजे रे घोडा बन. What a composition. What a composition. ओके. काला घोड़ा फेस्टिवल में फर्स्ट रैंक पे आएगी ये फोटो. मान गया तो बघते काय तू? बघते काय? खुन्नस देते तू? खुन्नस देते. दे खुन्नस दे.
दे 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 खुन्नस दे. मी आता मोकळा झालोय, मोकळा. मला डिवोर्स मिळालाय. दे. काय घर अस्ताव्यस्त, तू मदमस्त, काय चाललंय काय? डिवोर्स मिळाला आता दुपारी, मला डिवोर्स मिळाला. अरे काय सांगतो? फ्री बर्ड नाव, फ्री बर्ड नाव. येस. खूप त्रास द्यायची ना तुला? अरे प्रचंड त्रास द्यायचे. डोक्यात जायचं रे माझ्या, डोक्यात जायचं. माझं पण सेम आहे माहितीये, माझं पण सेम आहे. माझी पण बायको मृण्मयी मला वेळ लागेल. मला काहीतरी सोल्युशन दे. काय हे कसं कसं जमलं? सोल्युशन काय, डिवोर्स देऊन टाकायचा. हे टोकाचं सांगतोयस तू? अरे टोकावरून ढकलून द्यायचं. बायकोला? बायकोला नाही रे, आपलं दुःख. तुझं तरी एवढंच रे, माझं केवढा दुःख आहे ते. मी स्वतः ढकलून दिले. हा टेन्शन घेऊ नको. मला काही माझे कार्ड आहे ना, हे कार्ड आहे. या वकिलाला फोन कर. नुसता चेहरा बघितला ना तरी तुला देऊ. सुव्रत. अरे नमस्कार चौगले काका. नमस्कार. अरे काकू नमस्कार करते. तू कुठे चालला, कुठे रे? तुला काय सांगितलं होतं मी? काय सांगितलं होतं? कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद करायचा सांगितलं होतं ना. माझी चालू असलेली डेली सोप बंद केली, कुकर फुटलाय. तो कोणी बंद करायचा? फोन कर, फोन कर, फोन कर. तो कोणी बंद करायचा? अरे 4थी शिट्टी झाली वाटतं. 4थी शिट्टी कशी होणार? कुकर फुटलाय. हो तेच बघतो मी. अरे नक्की जा. 4थी शिट्टी कशी होणार? नक्की जा, वकिलाकडे नक्की जा रे. I'm a free bird now. I'm a free bird. केवढा आहे हा गाऊन? अख्खा गोल्फ कोर्स मावेल ह्याच्यात. एवढा गाऊन आहे. चले चान्ने, लुक ॲट मी, लुक ॲट मी. मोठी कशाला दुधाची तहान ताकावर कशाला बघवतोयस? इथं उभी आहे मी. बोल ना, काय बोलायचं ते बोल. आज आपला डिवोर्स झालाय, तू का आलीस इकडे? मी काही जुन्या संबंधांवर फुंकर वगैरे मारायला आलेली नाहीये. माझा चार्जर राहिलाय, तो न्यायला आली. घे तुझा चार्जर, घे आणि तुझं पुढचं आयुष्य चार्ज कर. करणारच आहे, तुझ्यावर काय अवलंबून नाहीये, कळलं? बाजूला हो. शी, काय घर केले. अरे 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 अरे, कुठं पडले चड्डी, कुठे मोजे, कुठे ते बूट. नुसता पसारा उकिरडा करून ठेवलाय. दारू. तुला काय करायचंय आता? आणि मी का गोळा करतोय? तुझा माझा काही संबंध? हे बघ, हे बघ, मोजा तिकडे टाकला, बूट इकडे ठेवला. नाव से बूट उचल. नाव बूट उचल. नाव बूट उचल. तो बूट ज्या सोफ्यावर ठेवलायस ना, तो सोफा माझ्या मालकीचा आहे. माझ्या बाबांनी दिलाय. बूट उचल. सॉरी, मी का उचलू? हे घर माझं आहे. हा सोफा आहे ना, माझ्या घरात आहे. माझ्या बोटाला स्पर्श न करता सोफा घेऊन जायचा. सकाळी टेम्पो येणार आहे. आता माझ्या समोर आलाय तो कोण आहे? बॉडी शेमिंगचे विनोद करायचे नाही तर खटला भरेन तुझ्यावर, कळलं ना? शहाणपणा करायचा नाही, फालतू विनोद करतोय माझ्यावर. एक मिनिट, माझं ऍड ऑन कार्ड तुला दिलं होतं ना, कार्ड दे मला परत. क्रेडिट कार्ड दे परत, लवकर दे. हा देते, हे घे. अरे किती खरेदी केलीस? स्वाईप करून करून एवढं झालं? हे क्रेडिट कार्ड आहे माझं. तुला लाज नाही वाटत? तुला कोर्टात सांगता नाही आलं हे क्रेडिट कार्ड राहिलंय तुझ्याकडे? ते मग कोर्टात जज समोर मागायचं होतं ना माझं क्रेडिट कार्ड. तू नाही मागितलं, तुझा हलगर्जीपणा नडला. मी काय करू? मी एक वेळ विसरलो, तुला मला आठवण नाही करून देता येत का? काय संबंध आपला? डिवोर्स झालाय ना आपला, संबंध काय तुझा आणि माझा? अरे पण नैतिकता नावाचा प्रकार असतो की नाही? एक मिनिट, माझ्या विरोधात जेव्हा कोर्टात उभा राहिलास ना, तेव्हाच आपली नैतिकता संपली, कळलं ना? कुठल्या खालच्या थराचे तू माझ्यावर आरोप केलेस तुझ्या लक्षात आहेत? काय? माझं आमच्या ऑफिसच्या स्टेनो बरोबर विवाहबाह्य संबंध आहेत. माझ्यावर आरोप केलेस? आहेत. विशू, माझ्यावर? हो. अगं तो जज साहेब सुद्धा, हे बघा आता भंकस नको, सिरियस चाललंय सगळं. आता
तो पट्टेवाला सुद्धा उभा असताना हिसको क्या पटेगी असं म्हणाला. आणि किती किती नाटकं केलीस, किती खोटाडेपणा केलास. कसले खोटे आरोप, God. कसले खोटे आरोप, सांग ना मला काय खोटं बोलले मी. अच्छा म्हणजे तुला लक्षात नाही येत. काय? ओ माय गॉड, ओ माय गॉड. Tell me the truth. हो 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 ते लांब लांब हो. हे बघ दाखव, अख्खा सीन करून दाखव. really? तुझ्या नावाचा कोर्टात पुकारा झाला. विशाखा चौगुले हाजीर हो. त्याच्यानंतर तू आलीस गेट मधून. उई मम्मा. एक मिनिट मी कधीही असं चालत नाही, कळलं ना. तू उगाच वाढवून सांगतोय सगळं, कळलं ना. माझ्या चालण्यावर अख्खी जनता फिदाय, कळलं. कळलं ना. ही चाल आहे अशी रुबाबदार. बोलायचं नाही, हे अतिशयोक्ती तू करतोस, कळलं ना. आणि तुझ्या आईची काय चाल आहे रे, माझ्या चालीवर बोलतोस. माझ्या आईचं काढतेस तू. माझ्या आईचं काढतेस. तुझे बाबा कसे चालतात. काय? सोडा वॉटरचा असं लावलाय चष्मा त्यांनी आणि कोर्टे कुठे कोर्टे कुठे अशी पावलं कधी कोण टाकतं. अशी पावलं कोण टाकतं तुझे बाबा. ती तुझी मावस बहीण सुमा कशी नाचली होती त्या बबिताच्या लग्नात. चने के खेत में, हा सणाच असतो चने के खेत में. हे अशी चने के खेत गाईचं दूध काढते असं वाटत होतं. असं चने के खेत में असं. माझ्या खानदानाबद्दल बोलायचं नाही. अरे तुझा मामा कसा नाचत होता आपल्या लग्नात. हा नाच आहे. तुझी आजी कशी नाचली. माझी आजी? असे पाय लटपटत अशी मध्ये बघी आली आणि हुड हुड करायला गेली. झालं कासुटा दिसतला. सगळा तमाशा झाला बर लग्नात. माझ्या आजीचं बाहेर काढायचं नाही सांगून देतोय. काय प्रॉब्लेम. एक मिनिट, तुझ्या आजोबांनी काय केलं बघ. काय केलं. स्टँडअप कॉमेडी करायला गेले आणि कुठला जोक मारला त्यांनी. पेन द्या ढिंगटाक, हे घ्या पेन. फालतू जोक मारला हा त्यांनी. तुझ्यापेक्षा बरा होता, कळलं ना. फालतू जोक तुझ्यापेक्षा बरा मारला. होता. अरे आजोबा सोड, तुझा दूधवाला कसा आहे तो. दूध हे दूध असा आहे तो 5 वाजता सकाळी दूधवाला तुझा. आणि तुझा इस्त्रीवाला कसा येतो. भैया साफ कपडा है, भैया साफ कपडा है. सायकल वर खाली उतरला असं वाटतच नाही त्याला. अरे तुझी स्टेला नावाची कुत्री कशी भुंकते ते बघ. तिचा मग तुझा बंड्या कसा भुंकतो. भाऊ भाऊ. माझ्याकडे कुत्राच नाही. बंड्यामध्ये तुझा भाऊ. नियम नाही बदलायचे. भाऊ तर भाऊ, कुत्रा तर कुत्रा, मध्ये कुत्रा नाही घालायचा सांगून ठेवतोय. माझ्या दादाबद्दल काही बोलायचं नाही. तू पण बोलायचं रे, कळलं ना. दादाबद्दल काय, तुझ्या त्या दादाची लेक आहे ना 3 महिन्याची, तिच्याबद्दल पण बोलेल. कसं रडते ती. 3 महिन्याचं लेकरू असं रडत असं. अरे तुझी लहान बहीण आहे ना, तिचं 1 महिन्याचं लेकरू आहे, रडतच नाही. आता बोल. तू म्हणजे तू पण आहेस नालायक हलकट. 1 नंबरचा माकड आहेस तू. माकड. तू पण माकड. तुझे पूर्वज सगळे माकड होते. तुझे पूर्वज गेंडे होते. तुझ्या पूर्वजांचे माकडच मारले पाहिजे. तुझ्या पूर्वजांचे गेंडेच मारले पाहिजे. जास्त बोलू नकोस तू. घुबडा वटवा गुळा तू असते. तोंड सांभाळून बोल, कळलं ना. शानपणा करतोय उगाच. वाटते ते बोलतो. गेंडे म्हणे. मला बोलते नालायक हलकटपणाच कळस. सोफ्यावर उठ. उठ, तो माझा सोफा आहे. उठ. सॉरी. उठ. मी का उठू. हे माझं घर आहे, मी इथेच बसणार. सोफा माझ्या घरात आहे, तो हलव. आई शपथ. माझा सोफा आहे सांगून ठेवतो. माझ्या नात दार उघड आता. अडले माझं खेटर. बायको नाही मी तुझी. काय संबंध आपला. चौगुले एवढं. चौगुले काय चाललंय तुमचं. काय चाललंय तुमचं. तुमच्या चपला आमच्या दारात कशाला आहेत. दिलाय ना स्टँड तुम्हाला ठेवायला, मग त्याच्यात ठेवा ना चपला. आमच्या समोर कशाला त्या चपलांचा ढीग. आमचे हे ऑफिस मधनं येतात, ढीग बघतात, पाहुणे आले असं म्हणून निघून जातात. 1 मिनिटाच्या चपला उचलून टाकायच्या, नाही तर माझ्यासारखी वाईट बाई नाहीये. उचला चपला. हो. परस्त्री तुझ्या नवऱ्याला अदवा तदवा बोलून जाते आणि तू ऐकलंस आता. उत्तर दे तिला. उत्तर दे. गो नाव.
सॉरी, मी का उत्तर देऊ? माझा काय संबंध? आपला तर डिवोर्स झालाय. आपलं आपण नंतर निस्तरू पर्सनल, कळलं? आत्ताच्या आत्ता उत्तर दे. सॉरी, हात नाही लावायचा. मी नाही उत्तर देणार. तुझ्या बरोबर ती भांडली ना, तू तुझं बघ. मला बोलून आउट आउट. चौगुले काय चाललंय तुमचं? चपला का नाही अजून उचलल्या गेल्या तिथनं? हे बघा सुहास भाऊ, सुहास वहिनी, सुहास वहिनी, मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत मी असा बोलतोय. एकदा माझी बायको बोलायला लागली तर मग बघा. चौगुले, त्या ढलगज भवानीची भीती घालू नका मला. भेट नाही मी तुमच्या बायको. ढालगज कुणाला म्हणतेस का टवळे? कोणाला म्हणतेस? मी ढालगज? शाणी सांगते, आहेत आमच्या चपला तुझ्या दारात. काय करणार आहेस का टवळे? ये रे मेरा पहिलवान. ओके, कॅमेरा आहे, सगळी प्रॉपर्टी वगैरे ठेवलेली आहे. तर आज आपल्याला आपल्या फिल्मचा पहिला सीन शूट करायचा आहे. ओके सर, हा सीन झाला की पॅकअप ना? अगं सुरू होऊ दे ना आधीच कसं पॅकअप करतेस तू? हा, एनिवे, तर तुझं या फिल्म मध्ये नाव, तू हिरोईन आहेस, तुझं नाव आहे संजना. संजना? हा. नाही, संजना खूपच बोर आहे सर. संजना नको. मला ना किरण आवडेल. किरण. काय ना, स्क्रिप्ट लिहिलेली आहे संजनाची, कळलं का? त्यामुळे तू मनातलं मनात किरण म्हण आणि संजना घ्यावं लागेल नाव. कळलं तुला? मला पण आवडते किरण. हा, मग तुझं नाव किरण ठेवायचं का? असं नाही चालणार रे बाबा, असं नाही चालणार. ठीक आहे, जे तुझं ठेवलेलं आहे तेच नाव आम्हाला ठेवावं लागेल. ओके, तर मी आता सीन तुम्हाला समजून सांगतो. एक छोटासा सीन आहे. हा, जरा मी नक्की कसा उभा आहे? म्हणजे मी रिलॅक्स्ड उभा आहे का टेन्शन मध्ये आहे का मला पाठ दुखतीये? काय झालंय? नाही, एवढं नाहीये, तू जनरल उभा आहेस. म्हणजे मला प्रोसेस, माझी मेथड तशी आहे. अच्छा, नाही एवढं नाही ठरलंय माझं. असं म्हणजे उभा आहे असं एवढंच ठरलेलं आहे. तर तू जनरल एक उभा आहेस. ओके, हा, आणि एक गुंड येणार आहे. तो आता येणार आहे ना तो गुंड? हा, तर तो येईल आणि जेव्हा सीन सुरू होईल त्यावेळेला तो बंदूक जी असते. एक मिनिट, बंदूक कुठली आहे? म्हणजे जर्मन आहे का रशियन आहे? त्यांनी काय फरक पडणार आहे? म्हणजे जर्मन असेल तर ओ गॉड जर्मन असं काही म्हणणं वगैरे आहेस का? ती मारल्यावर माणूस मरतो एवढंच आहे ना. जर्मन असेल की ठप असा मरीन, रशियन असेल तर ठप असा मरीन. अच्छा, असं आहे. म्हणजे त्याचाही तुझा अभ्यास झालेला आहे? नाही, माझी प्रोसेस तशी आहे. प्रोसेस आहे. हा, असं येतं ते आत. लकी मध्ये अंगावर एकही कपडा नव्हता तेव्हा कुठे गेली होती प्रोसेस? तेव्हा तू दिग्दर्शकाला विचारलंस का माझ्या अंगावर कपडे का नाही आहेत म्हणून? फक्त एक टायर होता रे, अख्खं आयुष्य त्या टायर मध्ये होतं तुझं. आठवतंय ना तुला? तेव्हा ही मेथड ऍक्टिंग कुठे गेली होती मला सांग. त्या पिक्चर मध्ये तुम्हाला काहीच प्रश्न पडले नाहीत, नाही का? हा, तर आता एक काम करा, तुम्ही आता इथून जा. हा, तुमचे हे जे कपडे ना प्रोडक्शनचे ते काढा आणि स्वतःचे असतील ना घरगुती व्हॅनिटीत लावलेले ते घाला आणि सन्मान. नाही सर, मी मेथड ऍक्टर आहे, मला हे कपडे घालून झोपायला लागेल, त्याशिवाय फील नाही येणार मला. हरकत नाही, तुम्ही हेच कपडे घालून जा. हा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सन्मानाने जा आणि समोर बसा आणि पंचला हसा. या तुम्ही या. प्रोडक्शन मॅनेजर कुठे भेटतील? हा, ते तिकडेच आहे. हा, नाही, कन्व्हिन्स घ्यायचा ना. जेवायचे पण पैसे घेऊ त्यांच्याकडे. जेवायचे पण, आणि मला पण हवाय. हो, मला चांगले वाटते ते. किसको बोला आहे तू? हा, कोण आहे ते? यांच्याबरोबर मी पिक्चर करू? यांच्याबरोबर करू? दुसरं ऑप्शन आहेत का आपल्याकडे की आता पॅकअप करायचं, स्क्रिप्ट संपलं म्हणून थांबायचं असं? नाही सर, आहे ना, मी बोलवलंय. बोलव त्यांना लवकर. बोलवतो. ओ प्लीज या 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 या. सर, या मालू आहेत, संजनाच्या रोलसाठी आलेत. तो बघ. अरे संजना आपल्या चित्रपटाच्या हिरोईनचं नाव आहे, किल्ल्याचं नाव नाहीये. अरे हे काय घेऊन आलायस तू? हो सर, त्या प्रश्न नाही विचारणार, तुम्ही म्हणाल तसं करेल. हा, आणि कसं आहे, तिचे बाबा आहेत ना, आपल्या फिल्मसाठी फंडिंग करणार आहे. काय सांगतो? हॅलो, काय? हॅलो मालूताई, नमस्कार. इथे तुम्ही हिरोईनच्या रोलसाठी आलेला आहात. हा, म्हणजे काही काम नीट कराल ना? हा, म्हणजे याआधी काय काय केलेलं आहे? आंघोळ. नाही, ते नाही म्हणत आहे मी. तुम्ही याआधी काही सिनेमा चित्रपटात वगैरे काम केलेलं आहे का? काही काम म्हणजे माझा मंगळागौरीचा ग्रुप आहे. आम्ही 12 जणी मिळून मंगळागौरी सादर करतो. तुझी आई मोठी का माझी आई? थांबा.
भाई थांबा, 12 जणींचा ग्रुप डान्स नका करू माझ्यासमोर. इथे आपण हे जे ना शूटिंग आहे चित्रपटाचं, त्यासाठी जमलेलो आहोत, कळलं का? हा. अरे हा कोण आहे? अरे हा अजिबात हसत नाही. याचं नाव दशरथ आहे का? सर त्याचं नाव बळी आहे, बळी. हा बळी आहे? अरे आता नुकता 2-3 जणांचा बळी घेऊन आला का वाटतोय? हरकत नाही. हे बघा, आपण आता चित्रपटाचं शूटिंग सुरू करायचं आहे. त्याआधी मी माझी ओळख करून देतो. मी या चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनेता समीर ओबेरॉय. वाव. आम्ही ओळखतो तुम्हाला. समीर बाबूराव. बाबूराव नाही, समीर ओबेरॉय. हा सर तुमच्या घरी मंगळागौरीचे कार्यक्रम लागले तर मला बोलवा मी. नका करू, नका करू हे, नका करू हे. इथे शूटिंग आहे. हे फुफू असं नका करू ते. नका करू हे, नका करू हे, नका करू. नाही करायचं. इथे शूटिंग आहे, नाही का? नाहीच का? नाही. हरकत नाही. तर इथे शूटिंग आहे, तर मी तुम्हाला पुन्हा सीन समजून सांगतो. हे आमचे कॅमेरामन आहेत निखिल बने. तर सीन असा आहे की मी या चित्रपटाचा हिरो आहे. हा हसला का आता? नाही ना. हे बघा, तुम्ही हसला असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही चुकीच्या ठिकाणी हसलेला आहात, नाही का? नाहीच का? हरकत नाही. मी आता सीन समजून सांगतो. तर तुमचं नाव संजना आहे. हा गुंड आहे, कळलं का? ही बने बंदूक देऊस को. हा सीन सुरू होतो तेव्हा ही बंदूक त्याच्या हातात आहे आणि ह्यानी बंदूक माझ्या इथे लावलेली आहे कपाळाला. आता नाही लावायची, जरा वेळ घे ना. आधी सीन समजून सांगू दे. तर काय आहे, यांनी माझ्याकडे बंदूक अशी इथे लावलेली आहे. ओके, ह्याच्यावर मी तुम्हाला म्हणणार, ती बॅग ठेव समोर. हो. पैशाची बॅग आहे. मी डायलॉग म्हणणार, मी चित्रपटाचा हिरो आहे. मी डायलॉग म्हणणार, संजना पैशाची बॅग दे. ओके, ह्याच्यानंतर मी तुम्हाला इशारा करणार, काठी ठेव. इशारा केल्यावर हे बघा, इशारा करणार, काठीचा इशारा करणार, काठीचा. त्यावर तुम्हाला इशारा समजला म्हणून तुम्ही इशारा करणार आणि तो इशारा झाल्यावर तुम्ही बॅग उचलणार. उचलताना काठी पण उचलणार आणि ह्यानी इथे हात ठेवलाय ना बंदुकीचा, याच्यावर मारणार आणि ह्याच्या हातातली बंदूक खाली पडणार. थांब ना बाबा, थांब ना जरा, आधी थांब ना, सांगू दे, मग घाई करू नकोस. तर ही बंदूक पडली की ही बंदूक मी चपळाईने उचलणार, याच्यावर 2 गोळ्या मारणार, हा खाली पडणार आणि तुम्ही माझ्या मिठीत येणार. लक्षात आलं? मस्त आहे. दिस इज इन. कराल ना तुम्ही नीट? कराल ना? माझी नाही पहिलीच वेळ आहे, मला जरा सांभाळून घ्याल ना. काही टेन्शन घेऊ नका, सवय नाही ना. हो अगदी काही व्यवस्थित होईल, काय टेन्शन नाही. ओके चलो, रेडी? सगळे रेडी? हो सर. ओके, साऊंड, कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. हे बघ संजना, हळू कर ना बाबा, हळू कर ना. अरे इथून घालून इथून काढणार आहेस का बंदूक? सगळी शक्ती ह्या बंदुकीत नको अशी एकटावू, थोडीशी अभिनयात पण ठेव, थोडं टॅलेंट तिथे पण वापर. हा चलो, फिर से लेते हैं. चलो रेडी, घे साऊंड, कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. संजना पैशाची बॅग दे, पैशाची बॅग दे. कोण आहे? कुकरची शिट्टी. इथे माझी टरकलेली कुकर पण शिट्या मारतोय. नमस्कार, मी सेलिब्रिटी अंशुमन विचार. खरंच ऍक्च्युली काय झालं माहिती आहे का, म्हणजे मी घाबरलोय का. अहो काय झालं माहिती आहे, आठवड्यापूर्वी माझा एक कॉन्ट्रॅक्ट शो होता आणि तुम्हाला माहिती कॉन्ट्रॅक्ट शो म्हटलं आपण ॲडिशन घेतो आणि रिस्पॉन्स आला की ॲडिशन वाढतो आपण. तीच अंगाशी आली हो माझी ॲडिशन. मी बंकस मध्ये बोललो की अरे वा
बंकस मध्ये भरपूर लोक जमा झाले आहेत. वा वा, काही काही लोक मैत्रिणीसोबत आलेले आहेत. लोकांचा रिस्पॉन्स आला, मी चेव चढला मला एकदम. काही काही लोक बायकोसोबत आलेले आहेत, टाळ्यावर चालला, मी आणखीन चेव चढला. म्हटलं अरे वा, काही काही लोक आपल्या लफड्यासोबत आलेले आहेत आणि लोक आणखीन चेव चढला. म्हटलं तुम्ही आज वहिनी दिसत नाही सोबत. तो उठला, मला वाटलं रिस्पॉन्स आला सॉरी. तो उठला कारण त्याच्यावर तरी खरंच बायको होती हो. उठला, मला वाटलं स्टँडिंग ओवेशन देतोय. मी 2-3 डायलॉग आणखी मारले. तो वरती आला आणि सिटिंग ओवेशन दिलो मला त्याने. सिटिंगला पाहिलं पळालो मी तिकडून आयुष्यपत. आणि सारखे त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोन येतात, जीवे मारायची धमकी दिली त्याने मला आयुष्यपत. पण मी पण शाळा आहे, मी पोलिसांकडे प्रोटेक्शन मागितलं आणि आपण सेलिब्रिटी असल्यामुळे पटकन प्रोटेक्शन मिळतं आपल्याला. आता मी बघतो कोण माझा काय वाकडं करतं ते, पण पोलीस आलेले नाहीत. काय कळत वा कधी येणार पोलीस? कोण आहे? अच्छा बेल आहे बेल. अरे हवालदार जाधव रिपोर्टिंग सर. काय करतो? बसा सांभाळा. बसा इकडे नाही, सावकाश बसा सांभाळा सावकाश. एकदम काय एकदम यांग थू नाही, वय झालं तरी एवढं कसं चुकेलो? यांगतू नाही, थँक्यू असेल ना. यू आर केलवम. काय म्हणाला? यू आर केलवम. काका सुवर्ण क्षणाचे मानकरी होण्याच्या दृष्टीने चालले एकदम. आल्याला थुकरट बंक मारता येते. असं नाही इथे ठेवतोय. मी काय म्हणतो काका, मी कोण तुम्ही नक्की? म्हणजे सेलिब्रिटी अंशुमन विचारे तूच. विचारता की संशय घेताय? नाही विचारतो, कन्फर्म करतोय. तूच अंशुमन विचारे ना. हो. मग तुझ्याच प्रोटेक्शन साठी मला पाठवलं इकडे. काय मस्करी करताय काय? अहो काका असं काय करताय? अहो ह्या वयात माणूस 3 वेळा रिटायर होतो, माहितीये का तुम्हाला? अरे म्हातारा दिसत असलो ना तरी कमी समजू नकोस. अरे अजूनही मनाने तरुण आहे मी. तरुण? ऍडमिट केलं तर 2 रक्ताच्या बाटल्या भरून तुम्हाला पाठवायला लागेल. काय बोलताय तुम्ही काय बोलताय? अरे काय बोलतोय म्हणजे खरं तेच सांगतोय. आता 59 वर्षाचा आहे, पुढच्या महिन्यात 60 लागेल आणि मग रिटायर्ड. थोडक्यासाठी रिटायर्ड होतोय, नाही तर कमिशनरच झालो असतो मी. क्या बात आहे. मी आहे ठणठणीत आहे, काय काळजी करू नकोस. अरे असं जरी म्हातार वय दिसत असलं ना तरी ड्युटी एकदम चोख बजावतो मी, माहिती आहे का तुला? हवालदार जाधव रिपोर्टिंग सर. असू दे. अहो सोफा तिकडे आहे, तुम्ही बसाल तिकडे सोफा नसतो. आपल्याकडे सोफाला जावं लागतं. ती सिस्टम अजून आलेली नाहीये अजून. आपण बसू तिकडे सोफा. आली असती तर सोपं पडलं असतं ना. आज नक्की सुवर्ण क्षणाचे मानकरी आहेत. ऐका ना, मी काय म्हणतोय, तुम्ही का आलात? दुसरं कोणाला तरी पाठवायचं ना प्रोटेक्शन. माझं पण तेच म्हणणं होतं. आम्ही तेच म्हणतो. काय करतात, चांगल्या चुंगल्या कामाला इतर माणसांना पाठवतात आणि एखादा मेला तरी काही फरक पडणार नाही अशा ठिकाणी मला पाठवतात प्रोटेक्शनला. म्हणजे काय म्हणायचं काय, मी मेलो तर काय फरक पडणार नाही? काय बोलतोय का? हा कुठला बंदोबस्त आहे तुमचा? बाळा तसं नाही. काय झालं, बाकीचे पोलीस आहे ना स्पेशल बंदोबस्ताला गेलेत. का? आज गौरव मोरेचा सत्कार आहे. कोणाचा? गौरव मोरेचा सत्कार आहे, त्यामुळे सगळे लेखक पिसाळलेत. बाहेर दंगल उसळण्याची शक्यता आहे. गौरव मोरे? हो गौरव मोरे, हो त्याचा सत्कार आहे. अरे कुठे चाललंय जग हे? प्रलय येणार म्हणता, तू येणार नाही आलाय. मी काय म्हणतोय, तुम्हाला झेपेल का, जमेल का माझे प्रोटेक्शन करणं? खरंच जमेल का? तू काही काळजी करू नकोस. अरे मी व्यवस्थित करणार, कळलं? अरे अजूनही 10 हत्तींचं बळ आहे माझ्या मनगटात. हे मनगट आहे? बुटापेक्षा जाड आहे म्हणून त्याला मनगट म्हणायचं का? हातात घड्याळ बांधल्या म्हणून त्याला मनगट म्हणायचं? काय काय खरं तुम्हाला जमेल का? हो अरे जमेल, काही काळजी करू नकोस. म्हटलं ना 10 हत्तींचं बळ आहे. कुठे थांब. अरे ऐक एक काम कर. काय? जाऊया आपण, निघूया. मी येतो तुझ्या बरोबर. चला ना प्रोटेक्शन द्यायला. फक्त एक काम कर. काय? हे घे हे जरा घे. काय देताय? काय
काय काय निघतंय की नाही सांगा ना. हो हो निघणारच आहे म्हटल्यावर. नसतं तर कसं निघालं असतं ते. बरोबर आहे. कोण जादूगर आहे का? हो हो चुकलं, माझंच चुकलं ते. एवढं बोलायची काही गरज नव्हती हो. हा बाम आहे. हा बाम. हा बाम आहे. बाम काय? एक काम कर, जरा पाठीला लावून दे बाम मला. जाम होत आहे. मी सेलिब्रिटी सांगतो, मी सेलिब्रिटी आहे. बाम लावायला सांगताय मला तुम्ही. अरे काय रे, अरे तू स्वतःच्या बाप. ऐका ना हो, ऐका ना हो, ऐका ना. अहो नाही हो, स्वतःच्या बापा बरोबर असं बोलतोस तू. हा म्हातारा माणूस आहे, वयस्कर माणूस आहे म्हणून काय वाटेल बामच लावून द्यायला सांगतोय ना. सॉरी. काय वेगळं काम सांगितलंय तुला? चुकलं माझं, चुकलं माझं, चुकलं माझं. लावून द्यायचं पटकन. त्यात काय चुकलं, लाजायचं काय लावायला? नाही ठीक आहे ठीक आहे. वडिलांचं नाव काढलं म्हणून मी बोलतोय, नाही तर एवढे केलं नसतं. काय काय करतोय? बाम लावायचं आहे ना. लाव लाव लाव, व्यवस्थित चोळून दे. तुला सांगतो, पूर्वी आहे ना माझी कंबर दुखी नव्हती. काय झालं, एका बँकेवरती दरोडा पडत होता. मी गेलो, मी बघितलं त्या दरोडेखोराला. तर मी म्हटलं आहेस ना रे? आहे मी इकडेच आहे. तर मी म्हटलं त्याला, अरे काय रे असं ओरडलो. तर तो पळायला लागला. मी पण त्याच्या मागोमाग पळायला लागलो. तो जोरात पळायला लागला, मी पण जोरात पळायला लागलो. मध्ये भिंत आली, भिंतीवरनं मी उडी मारली. धनकन आपटलो कमरेवर. तेव्हापासून ही कंबरदुखी सुरू झाली. बाकी काय टेन्शन. जरा खाली खाली चोळून दे व्यवस्थित, जरा खाली. हा खाली खाली. अजून पाठ संपले आता. नक्की कुठे लावू मी? पाठ संपली आता. आणि हे पाठ आहे की पोट आहे तेच कळलेलं नाही मला. ते काय आहे, वयोमाना परत वे पाठपोट झाले आता ते सगळं. आज नक्की सुवर्ण क्षणाचे मानकरी आहे. नाही काय नाही, चुकलं माझं. घ्या. काय ठेवते तिथं. बर. हा आणि एक गोष्ट लक्षात. काय थांबा. काय झालं? काय चुकून डोळ्यात बुड गेलंय. थांबा 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 थांबा. नको त्यावेळी का उचल. थांबा. काय झालं? नाही ते बाम बाम लावला नाही, तो चुकून डोळ्यात बुड गेला माझं. अरे बाम कधी डोळ्यात घालतात का रे गदड्या? एक लक्षात ठेव, आता मला रोज बाम लावून दिल्यानंतर हात धुवून येत जा पहिला. रोज रोज म्हणजे मी तुम्हाला रोज बाम लावायचा आहे? म्हणजे काय? अरे तुम्ही कशाला आला? तुम्ही कसं काय चाललंय का तुमचे? काय चाललंय तुमचे? काय हो का, एक लक्षात घ्या, त्यांनी मला धमकी दिली. मला गोळीनं मारतील धमकी दिली. कोणी गोळी मारत नाही. काय बाप जादेचं राज्य आहे काय त्यांचं? अरे मी असताना कोणी तुझ्या केसाला पण धक्का लावू शकत नाही. अहो काका, गोळी मारल्यानंतर केसांचा काहीच संबंध येत नाही हो. नाही कोणी दिले, कोणी तुला धमकी? ते भाऊ दाजी साहेब कोंडके. मग कठीण आहे म्हणजे? नाही तुझं वाचणं कठीण आहे. म्हणजे वाचणं कठीण म्हणजे काय आहे? अरे 8-10 मर्डर केलेत त्या माणसाने. हो काय बोलताय? काय एकदम डेंजर माणूस. 5-6 मर्डर तर त्यांनी पोलीस प्रोटेक्शन मध्येच केलेत. एका मर्डरच्या वेळेला दस्तूर खुद्द मीच होतो तिथे प्रोटेक्शन द्यायला. हा तुम्ही काहीच केलं नाही? काहीच कसं काय करणार नाही, एवढं कळतं मला. मर्डर करत होता. हा मग मी पुढे झालो. हा एवढंच. मग